सेशन 24 न्यूज सैयद हुसैन के साथ हम इस वक्त मौजूद है अचलपुर तहसील के बड़गांव फतेहपुर में। हमारे साथ इस वक्त मौजूद है ग्राम पंचायत सदस्य समाधान भाऊ। शिबिर ठेवलेलं आहे, त्याच्या मागे तुमचा काय उद्देश आहे? त्याच्या मागे माझा उद्देश एकच आहे, आरोग्य रुग्णसेवा लोकांची झाली पाहिजे। जे काही मी मुंबईपर्यंत पेशंट देतो माझ्या गावातले आणि बाहेर गावातले सुद्धा, कोणते कॅन्सरचे पेशंट, हार्टचे पेशंट, किडनी स्टोनचे पेशंट मी बाहेर गावून मुंबई आणि केएम हॉस्पिटल मधून सुद्धा मी ऑपरेशन करून आणतो। आणि उपजिल्ह्यामधून सुद्धा डॉक्टर गद्दे साहेब सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि अनहर अन्सारी साहेब सुद्धा, यांचे सुद्धा मला मार्गदर्शन मिळतात आणि वेळोवेळी ते सुद्धा मदत करतात। डॉक्टर साहेब, डॉक्टर ढोले साहेब सुद्धा, सुरेंद्र ढोले साहेब सुद्धा माझं कोणत्याही पेशंटचं म्हणजे लवकरात लवकर ते उपचार करून देतात। आणि खेड्यापाड्यातले जे काही मी रोगराईचे पेशंट नेतो आपल्या उपजिल्ह्यामध्ये, ते तात्काळ त्यांचा इलाज करून त्यांना लवकरात लवकर उपचार करून, ते हर्नियाचे पेशंट नेले होते गावामधले लक्ष्मणराव खुळे, यांचे सुद्धा त्यांनी लवकरात लवकर, ढोले साहेबांनी ताबडतोब लवकरात लवकर त्यांनी ऑपरेशन करून दिले। आणि इथं आखोदेखी आहे महादेवराव येरमे, यांचे सुद्धा आपल्या उपजिल्ह्यामधले डॉक्टर मुरले साहेब आहेत, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करून दिलं। आणि गेल्या 10 वर्षापासून मी जे आरोग्य सेवेचं काम करत आहे आणि उपजिल्ह्यातले जे काही पदाधिकारी आहेत, जे काही मुरले साहेब आहेत, खिल्लारे साहेब आहेत, जे काही वर्षा मॅडम आहेत, पूजा मॅडम आहेत आणि असलम सर आहेत, डॉक्टर असलम सर आहेत, शाह सर, असलम सर आहेत आणि उईके मॅडम आहेत, ते सगळे माझ्या परिचित आहेत। आणि मी त्यांना फोन कधी केला तरी ते तात्काळ माझ्या पेशंटला इलाज करून त्यांचं पेशंटचं मार्गदर्शन करतात। कोणताच म्हणजे पेशंटला त्रास होत नाही। माझ्या नावावर सुद्धा उपजिल्ह्यामध्ये मी पेशंट पोहोचवला आणि सर असा असा प्रॉब्लेम आहे, तर ते एका कॉलवर माझ्या पेशंटला भरती करून घेतात। याच्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो की कोणत्याही गावचा पेशंट असला, आरेगावचा असो, खांजेमानगरचा असो, हरमचा असो, धारणीचा पेशंट असो, दर्यापूरचा पेशंट असो, दर्याबादचा पेशंट असो, इथला कुठल्याही 2-3 तालुक्यातले पेशंट, चांदूर बाजार तहसीलचा पेशंट असला, दर्यापूर तहसीलचा असला, अंजनगाव तालुक्यातला असला, चिखलदरा तालुक्यातला असला, धारणी तालुक्यातला पेशंट सुद्धा असला, तरी आपल्या उपजिल्ह्याचे जे आपले डॉक्टर साहेब आहेत ते फोनवर त्यांना भरती करून घेतात। खरोखर त्यांचे मी मनापासून आभार मानतो। अन्सार सर अधिकारी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवलेला आहे। आणि आज जे वडगाव फतेहपूरमध्ये आज आदिवासी जागतिक दिनानिमित्त जे इथं आरोग्याचा जो आपण कॅम्प घेतलेला आहे वडगाव फतेहपूरमध्ये, गावातले खूप मोठी जनता ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेली आहे आणि प्रत्येकानं बीपी, शुगर आणि ईसीजी सुद्धा तपासणी करून घेतलेली आहे। आणि जे काही शुगरचे पेशंट आहेत मी स्वतः त्यांना नेतो, पण आज जे शुगरचे पेशंट इथं आलेले आहे त्यांचं म्हणजे इथं फायदा झालेला आहे। जे शुगरच्या पेशंटला इथं जावं लागत होतं आणि आपल्या अचलपूरमध्ये जावं लागत होतं, आणि गद्दे साहेबाच्या मार्गदर्शनात आणि मेंढके साहेबाच्या मार्गदर्शनात ते तपासणी करून गद्दे साहेबाचं सुद्धा मी मनापासून इथं आभार मानतो आणि उईके मॅडमचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। आणि डॉक्टर जया मॅडम आहेत, जया मॅडम धांडे, शिवांगी घोमकाळे मॅडम आहेत, शिवानी घोमकाळे मॅडम आहे, त्यांना सुद्धा मी अचलपूर उपजिल्ह्यामध्ये गेल्यावर त्या सुद्धा आमची मदत करतात। मॅडम इथं ब्लडचा रिपोर्ट द्या लवकरात लवकर, 37 नंबरवर गेल्यावर त्या सुद्धा मॅडम मनापासून आमचं म्हणजे कोणतीच आम्हाला अडचण येऊ देत नाही। आणि समाधान भाऊचं जे काही काम आहे, आता उपजिल्ह्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांना सुद्धा माझ्या मनापासून शुभेच्छा आहे की गावामध्ये आले आणि गावामधले जे काही 100-150 लोकांची आज इथं तपासणी झाली मोफत, तर मी मनापासून आभार मानतो। आणि आदिवासी संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत वडगाव मधले, जे काही आदिवासी समाजाचे आहेत, संघटनेचे आहेत, तिथं सगळ्यांनी इथं मान दिला आणि कार्यक्रमाला आले, कार्यक्रमाची शोभा वाढवली। आणि जे काही गावातील मंडळी आहेत, थोर मोठे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी सुद्धा इथं मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आभार मानतो। डॉक्टर मौजूद है
संतोष विश्वासराव राजगिरे. मी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदी काम करतो, उपजिल्हा रुग्णालय अचलपूर. आज समाधान भाऊंनी जे शिबिर इथे ठेवलं वडगाव फत्तेपूरला, ते खरोखर खूप चांगलं ठेवलं आहे आणि अरेंजमेंट सुद्धा खूप चांगली होती. त्यांनी व्यवस्था वगैरे खूप चांगली केली. जवळपास 100-170 पेशंट झाले आज. त्यांना पूर्णपणे आपण बीपी, शुगर, वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या केल्या. ठीक आहे. आणि समाधान भाऊ ज्यावेळेस दवाखान्याला येतात त्यावेळेस त्यांना आम्ही सुद्धा मार्गदर्शन करतो आणि आलेल्या प्रत्येक रुग्णांना ते पूर्ण सेवा देऊनच दवाखान्यातून वापस आणतात. मेडिसिन वगैरे पूर्ण. ठीक आहे. खरोखर खूप चांगलं काम करतात ते. त्याबद्दल मी सुद्धा त्यांचा आभार मानतो. धन्यवाद.